Dear students, in previous lecture, I taught you the first poem from the poetry section, Song of the Open Road, written by Walt Whitman. In this lecture, let us discuss the brainstorming activity. Let us start the first question from the first activity. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. याचा मराठीत अर्थ असा होतो की प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी कवी तयार आहे हे दर्शवणाऱ्या ओळी निवडा. इन द फर्स्ट स्टांजा, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. इन द सेकंड स्टांजा, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Next, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. And last, strong and content I travel the open road. Now we shall see the next question. By all delicious burdens, the poet means. म्हणजे पोएटला काय म्हणायचं आहे? ओल्ड डेलिशियस बर्डन्स म्हणजे काय? यू सी देर आर 4 ऑप्शन्स. ए द लगेज, बी द फूड ही कॅरीज, सी द स्ट्रेस ही बेअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, अँड डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. सो द ॲन्सर इज डी, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. याचा मराठीत अर्थ काय होतो? भूतकाळातील गोड आठवणी. By all delicious burdens, the poet means sweet memories of the past. Now let's go to the third question. The poet is a person who is free from all inhibitions. Discuss how the concept of freedom is expressed in the poem. This question relates with the concept of freedom in the poem. Now look at the word inhibitions. Inhibition means a shy or nervous feeling that stops you from saying or doing. म्हणजेच मराठीत अर्थ याचा काय होतो? भावना आतल्या आत दाबून टाकणे. आणि कन्सेप्ट ऑफ फ्रीडम मीन्स स्वातंत्र्याची संकल्पना. या प्रश्नाचा मराठीत अर्थ असा होतो, कवी ही अशी व्यक्ती आहे जी सर्व प्रतिबंधापासून मुक्त आहे. तर या कवितेमध्ये स्वातंत्र्याची संकल्पना कशी व्यक्त केली जाते यावर चर्चा करा. हिअर the poet has expressed the idea of freedom in the poem. The poet has given symbolic reference to the open road, where people from all walks of life come together. The poet also says he is free from worries and tensions. The road is wide open before him. There are no obstacles or hurdles on the road, and he is free to go anywhere, wherever he desires. The poet conveys the idea through this poem that however the man wants to be free from the people, but he cannot. He always carries the fond memories of the people with whom he has spent life in the past. Now let's go to the second activity. Question first. Following are the activities of the poet related to his journey on the road. Divide them into 2 parts as activities. The poet will practice and activities he will not practice. Walking along the road, though he does not know where it reaches. याचा अर्थ असा होतो, रस्त्यावरून चालत असताना तो कुठे पोहोचेल हे त्याला माहिती नसतं. दिस विल गो इन टू द फर्स्ट पार्ट. नाऊ बी, कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी. म्हणजे प्रवासाच्या दरम्यान त्याला जी गैरसोय होते त्याच्याबद्दल तक्रार करणे. ही सुद्धा द पोएट विल नॉट प्रॅक्टिस यामध्ये जाईल. थर्ड, पोस्टपोनिंग द जर्नी म्हणजे प्रवास पुढे ढकलणं. तर यालासुद्धा कवी तयार नसतो. पोएट विल नॉट प्रॅक्टिस. चौथं जे आहे डी, प्रेईंग फॉर गुड फॉर्च्यून म्हणजे चांगल्या भाग्याकरिता नशिबाकरिता प्रार्थना करणे. कवीला हे सुद्धा मान्य नाही आहे. हे सुद्धा विल नॉट प्रॅक्टिसमध्ये जाईल. त्याच्यानंतर ई, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल म्हणजे चांगल्या लोकांच्या प्रेमळ आठवणी सोबत असणं. ही गुड प्रॅक्टिसमध्ये येतं. म्हणजे द पोएट विल प्रॅक्टिस. दिस विल गो
into the first part. त्याच्यानंतर F, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, म्हणजे प्रसिद्ध आणि प्रभावी लोकांशी संपर्क साधणं, संपर्क करणं. पोएटला हे सुद्धा मान्य नव्हतं आणि म्हणून हे सुद्धा पोएट विल नॉट प्रॅक्टिस, म्हणजे सेकंड पार्टमध्ये जाईल. त्याच्यानंतर G, स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, म्हणजे हाय आणि ब्राईट सक्सेस मिळवण्याकरता संघर्ष करणं. हे सुद्धा विल नॉट प्रॅक्टिसमध्ये जाईल. त्याच्यानंतर लास्ट, रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, म्हणजे स्वतःला डेव्हलप करणं आणि ते रिफ्लेक्ट करणं. दिस विल गो इन टू द फर्स्ट पार्ट. नाउ लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. ट्रेट्स मीन्स वैशिष्ट्य, म्हणजे या खालील ओळीमधून कवीचे स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला लिहायचे आहेत. ए, हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. आणि त्याचं ट्रेट दिलेलं आहे, स्वभाव वैशिष्ट्य दिलं आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. हिअर द पोएट सेज ही हिमसेल्फ हॅज अ गुड फॉर्च्यून. ही डज नॉट नीड एनी वन टू ब्लेस हिम विथ गुड फॉर्च्यून. ही डज नॉट आस्क फॉर इट, म्हणजेच त्यातून स्वभाव दिसतो, आत्मविश्वास दिसून येतो, म्हणून त्याच्यापुढे लिहिलेलं आहे सेल्फ कॉन्फिडन्स. सेकंड सेंटेन्स बी, हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. हिअर पोएट सेज ही हॅज नो कंप्लेंट्स अगेन्स्ट द वर्ल्ड. Whatever the obstacles come in the journey of life, he does not want to postpone anything in his life. He does not expect anything from anyone. इथे कवीचा स्वभाव काय लक्षात येतो की तो कसा आहे, दृढ निश्चयी, ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी आणि सकारात्मक. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. इथे त्याचा स्वभाव गुण काय दिसून येतो, डिटर्मिनेशन, ऑप्टिमिझम आणि पॉझिटिव्हिटी. C, I do not want the constellations any nearer. Here we come to know the poet knows his limitations. He does not desire to go closer to the stars. He is satisfied with whatever he has on this earth. In this line, the satisfaction or contentment of the poet is reflected. म्हणजे स्वभाव कोणता, कंटेंटमेंट किंवा सॅटिस्फॅक्शन. D, I swear it is impossible for me to get rid of them. Here the poet says he cannot skip the memories of the near and dear ones. It is impossible for him to forget the sweet memories of the people in the past. Here the traits like genuineness म्हणजे खरेपणा, and remembrance are reflected. E, I am filled with them, I will fill them in return. Poet is full of memories of the people he met in the past. He would like to return the favor by filling their hearts with sweet memories. Here the traits like interdependence and reciprocity are focused. इंटरडिपेंडन्स म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणं आणि रेसिप्रॉसिटी म्हणजे देवाणघेवाण करणं. म्हणजेच इथे कवीचे कोणते ट्रेट दिसून येतात, इंटरडिपेंडन्स आणि रेसिप्रॉसिटी. नाऊ लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबव लाईन्स. हेल्दी, what does it mean? Well, all right, and fine. And free means without carrying any burden, worries, and tensions. The world before me, it means entire world is before the poet to explore. So here the poet says he is healthy and light-hearted. He does not carry any burden. He is free from worries and tensions. The road is wide open before him. He says that the entire world is before him
to explore. Let's see the next activity. The poet has used many describing words such as healthy in this poem. म्हणजे या कवितेत कवीने हेल्दी या शब्दाला वर्णन करण्यासाठी अनेक शब्द वापरलेले आहेत. मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज. A. For the world. Now look at the second line of the poem. Healthy, free, the world before me. Here, how is the world? It is healthy and free. For himself. For this, let us read the first line and the last line of the second stanza. In the first line, a foot and light-hearted are the words used for the poet. And in the last line of the second stanza, the words like strong and content are used for the poet. C. For the road. In the first stanza, words like long, brown, and open are used for the road. Students, we shall see the remaining activities in the next video lecture.